नमस्कार, मी अनघा धुळपकर. अश्वत्थामा भाग 21. व्यासांच्या विवरात दूध प्राशन करून जखमेत तेल ओतून अश्वत्थामा शांत निवांत झाल्यावर व्यास बोलू लागले. कलियुगात जर धर्माचरण करून कल्याण करायचं असेल तर व्यासांनी त्यांच्या कुटीवर गीतेतला लिहून ठेवलेल्या श्लोकाचा आधार घ्यावा लागेल. ऊर्ध्वबाहू विरोमेश्य न च किश्चित शृणोति मे धर्मार्थ अर्थश्च किमर्थ न सेव्यते. कृष्णानं हे तत्वज्ञान अर्जुनाला महायुद्ध सुरू होण्याआधी सांगितलं. जगातील सगळ्या मानवी दुःखांचं रहस्य व्यासांच्या या आर्त उद्गारात दडलेलं आहे. माणसाची प्रवृत्ती प्रकृतीचं त्याला विशिष्ट कर्म करायला भाग पाडते हे तुझ्या उदाहरणावरनं स्पष्ट होतं. कृष्णाच्या शापानुसार कलियुगाची सुरुवात तुझ्यामुळे झाली. जेव्हा शापमुक्त होशील तेव्हा जगबुडी होऊन कलियुगाचा अंत युगांत होईल. द्वापार युगापेक्षाही कलियुगात प्रचंड भ्रष्टाचार आहे. व्यापार युगात फक्त एका द्रौपदीचं जाहीर वस्त्रहरण झालं. आज रोज हजारो द्रौपदींचं वस्त्रहरण, त्यांच्यावर अत्याचार, बलात्कार होत आहेत. महाभारतात दुर्योधन हा एकच दुर्योधन होता, पण इथं करोडो दुर्योधन नीतिमत्तेला पायदळी तुडवून चंगळवाद आणि पैशाच्या मागे धावत आहेत. युधिष्ठिरादी पांडवही हताश, हतबल, निराश होऊन बसले आहेत. हे सांगताना त्यांचे डोळे आग ओकत होते. ते म्हणाले, दुर्योधन प्रवृत्तीचे माणसे समोर असती तर एकट्यानेच मी महासंहार केला असता. पण ही सर्व माणसं शकुनीसारखी भेकड, पाताळ यंत्री आणि पाठीत खंजीर खुपसणारी षंढ आहेत. त्यांना मारायला आपण सप्त चिरंजीवांना वेगळं शस्त्र शोधावं लागेल. त्याशिवाय आपल्या चिरंजीवित्वाला ना काही अर्थ ना अस्तित्व. ऐन युद्धाच्या वेळी समोर आप्त स्वकीय, गुरुजन, बंधू यांना पाहून महारथी अर्जुनानं शस्त्रत्याग केल्यावर त्याला जी उपदेशपर भगवद्गीता सांगितली त्याचा सार तुला सांगतो. विष्णूचा 6वा अवतार भगवान परशुरामानं दृष्टी एकाग्र करून धीर गंभीर आवाजात गीतेचं सार, मर्म अश्वत्थाम्याला सांगायला सुरुवात केली. प्रत्येक मानवानं त्याला नेमून दिलेलं कर्मानुसार आचरण करावं. फलाची इच्छा न धरता हर्ष, शोक, सुख, दुःख, जय, पराजय व वासनांचा त्याग करून जो दुःखाने उद्विग्न होत नाही, ज्याच्या ठिकाणी आसक्ती, भय, क्रोध नाही, इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. पण याचा अर्थ असा नाही की त्यानं अन्यायाचा प्रतिकार करू नये. निष्काम बुद्धीनं कर्म करावं असं सांगून त्यांनी अश्वत्थाम्याला गीता देत म्हणाले, 5000 वर्षापूर्वी कृष्णाला विसरून कलियुगातल्या त्या महापरमेश्वर योगीराज कृष्णाचा मानव कल्याणाकरता कसा उपयोग करता येईल याचा विचार कर. सर्वात महत्त्वाचं, या पृथ्वीवर अल्प प्रमाणात प्रत्येक मानवात धर्मराज युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांचा अल्पसा अंश सापडेल आणि दुर्योधन प्रवृत्तीचे खलपुरुष जास्त प्रमाणात सापडेल. पण अश्वत्थामा मात्र प्रत्येक मानवात सापडेल. भळबळणारी जखम घेऊन मरेपर्यंत वणवणत प्रत्येकात तू असशील. पृथ्वीच्या अंतापर्यंत असशील. मरणसुद्धा एक दिवस तुला शरण येईल. त्यांच्या वाणींचे रसग्रहण करून मनोभावे नतमस्तक होऊन एक नवीन ऊर्जा घेऊन अश्वत्थामा महेंद्रगिरी पर्वत उतरून बरेच दिवसांनी अस्तंबाला पोहोचला. सर्व पाड्यांना जाग आली, कारण त्यांचा देश अश्विन द्वादशी कृष्ण पक्ष एकादशीला अश्वत्थामा अस्तंबाला पोहोचला होता. धन्यवाद.